तर 4-5 दिवस झाले होते. आपली गाडी काही कुठं भरली गेली नव्हती आणि भरली होती तेव्हा आपले ब्रेक फेल झाले होते. असू द्या म्हटलं. तर बघा ना, मस्त सकाळ-सकाळी ऑफिसमध्ये आलो आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर आमचे किरण साहेब मस्त त्यांचे कामं करत होते. पण कामाचं टेन्शन इतका वाढला होता. त्यानंतर म्हणजे डोकं दुखायला लागलं होतं सकाळ-सकाळी. लॅपटॉप घेऊनच बसले होते. असू द्या म्हणलं, करा म्हणलं तुमचे कामं आणि चला म्हणलं कुठेतरी जायचं म्हणलं आता. नियोजन केला होता, पण आपल्याला सगळ्यात आधी आपल्या गाडी धुवायची होती. आता म्हणलं उन्हाचा तडाखा खूप होता. आपण बी आपल्या गाड्या धुतल्या आणि आपल्या गाडीचे बरेच काही फिल्टर वगैरे साफ करून घ्यायचे होते. केला भाऊ ना समजा काही एकदम नीट. आपला बोनट वगैरे तर खुलत होता आणि जेवढं काही बाहेरचं काम आहे तेवढं आपल्याला कळतं तेवढं आपण बी करून दिलं पूर्ण कामं. ऊन तर खूप होतं म्हणून आलोय मध्ये झोपायला, मस्त पद्धतीने झोपलोय इकडे तिकडे पसरत. आणि किरण शेट करत होते जेवण. करा म्हणलं तुम्ही जेवण आता मस्त पद्धतीनं आणि संध्याकाळचं म्हणलं तुम्ही जेवण घेऊन करूच नका म्हणलं, असं नियोजन केलं होता. दादाने आणून दिल्या बर्फ आणि मस्त पद्धतीने रस प्यायला आलो होतो. दोघंच आलो होतो, बाकीचे तर समजे समजे झोपूनच होते. रसगीस प्यायला भावानो आणि मस्त पद्धतीने संध्याकाळचं नियोजन ठरला होता जेवणाकरिता. गेलो होतो चाकण रोडने शिक्रापूरच्या पलीकडं. नादच खोळं चिकन हंडी आणि दोघं दोघं होतो. मस्त पद्धतीने ऑर्डर केला होता आणि दादानी एवढं सारं आणलं होतं ना, आपण लेग पीस घेतले आणि धाबा लागलो होतो सणा. भूक तर भूक खूप लागली होती. आपण काय सकाळचं जेवण केलं होतं, संध्याकाळ आपल्याला जायचं म्हणून आपण काय जेवणच नाही केलं होतं भावानो. आता म्हणलं चला म्हणलं, दुसऱ्या दिवशी उठलो आणि हे भेटला गडी आपला. चला म्हणलं इशारा कॉपी प्यायची म्हणलं. आता बघा म्हणलं तुझी इशारा कॉपी कोणती आहे कोणती नाही. तर आलो दादाच्याकडं, अमोल दादा तिथं आणि मी इशारा कॉपी एकदम कडकमध्ये लावली. असू द्या म्हणलं, चला तुम्हाला इशारा कॉपीत दाखवून देतो. हे झाली आपली इशारा कॉपी. कॉपी गिपी लावून डायरेक्ट आपल्या वेअरहाऊसमध्ये आलो. दादा म्हणला आपल्याला बी घे म्हणला कधीतरी ब्लॉकमध्ये. दादाला ब्लॉकमध्ये घेतलो आणि आपण एंट्री मारली आपल्या कडकमध्ये आपल्या वेअरहाऊसमध्ये. आणि वेअरहाऊसमध्ये काय सिक्युरिटी साहेब होतेच. सिक्युरिटी साहेबांना दिले पेपर, पण आपले काही एंट्री काही लवकर करत नव्हते कारण की आपल्या आधी भक्कम काही आले होते. आणि आमचे शेट बी होते मस्त पद्धतीनं. शेट त्यांचं काही गोंधळ चालू होतं आणि साहेबांना बोललो करा म्हणले लवकर. नितीन शेट म्हणले आम्हाला पण इशारा कॉपी प्यायची म्हणले. तर चला म्हणले या म्हणले आमच्या सणासवाडी तुम्हाला इशारा कॉपी नक्कीच पाचते म्हणले. चला भावानं फॉलो